तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, आम्ही तुमचे आहोत. केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे, महानगरपालिकेतही आपलंच सरकार आणायचं आहे. आणि म्हणून काय करायचं माहितीये, 15 तारखेला सकाळी उठायचं आणि उठण्याकरता घड्याळीचा अलार्म लावायचा. कुठला? घड्याळीचा अलार्म लावायचा. आणि अलार्म वाजला की घड्याळ बंद करायचं. अलार्म बंद करायचा, ते घड्याळ घरीच ठेवायचं. आणि मग आपण मतदान केंद्रावर जायचं. आणि मतदान केंद्रावर गेल्यानंतर जी मशीन आहे त्याच्यावर फक्त कमळ पाहायचं. उमेदवाराचा चेहरा आठवायचा नाही, तो काळा आहे की गोरा आहे, केस आहे की टकला आहे, काही लक्षात ठेवायचं नाही. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कमळ कमळ कमळ. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, त्या ठिकाणी गेल्यानंतर कमळाचंच बटन दाबायचं. फार चिंता करायची नाही, जिथे कमळ दिसेल ते बटन दाबून बाहेर यायचं. 15 तारखेला तुम्ही कमळाची काळजी घेतली, 16 तारखेपासून 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ, हा विश्वास तुम्हाला देतो. आणि माझं बोलणं संपवतो. 15 तारखेला त्यांनी सांगितलं आजच्या काहीतरी सभेमध्ये, मतदान आहे 15 तारखेला, तर उठा, अलार्म बंद करा. म्हणजे आमचा सकाळचा अलार्म असतो तो बंद करा आणि घड्याळ घरीच ठेवा आणि त्यांचं बटन दाबा, त्यांच्या पक्षाचं. आता 15 तारखेला उठा, अलार्म वाजेल ते बंद करा, घड्याळ घरीच ठेवा. ठेवलंच पाहिजे, कारण ते निवडणूक चिन्ह सोबत आपल्याला नेता येत नाही, त्याच्यामुळं ते घरीच ठेवायचंय. आणि ईव्हीएम बघा, त्याच्यामध्ये घड्याळ सोडून काही दिसलं तर तुमच्या डोक्यात आम्ही सांगितलेला अलार्म वाजवा आणि जेवढी इतर चिन्ह असेल त्याचा विचार न करता फक्त घड्याळाचे 4 बटन दाबा आणि डोक्याचा आणि संकटाचा अलार्म पद्धतशीरपणे बंद करा.